जे पूर्वी लोक जे म्हणत होते की आपण पाण्यापासून विजेपासून आणि आगीपासून सावध राहायला पाहिजे, वेळ चांगली की तुम्ही त्यावेळी होतात, तर पुढची घटना काय होईल सांगता आली नसतं. मग मी नदीतला प्रवास माझा चालू झाला. अतिशय भयानक आणि म्हणजे ती मला आयुष्यभर आठवणीत राहिला असा प्रवास होता तो. आणि सगळीकडनं चारी बाजूला पाणी आणि महापुराचं पाणी, विद्रूप असं रूप धारण केलेलं पाणी. त्यानंतर मग आम्ही शोधायला सुरुवात केली. बरोबर गारगुडीच्या पुलाच्या खालच्या साईडनं पाण्यात उतरलो, बोट घेतली. ते व्हिडिओ सुद्धा आमचं ते इन्स्टाला व्हायरल झालेले. मग ती घेतली आणि आम्ही गेलो उडकत, शोधत चालू झाली शोध. प्रवाहानं बोट सुद्धा जोरात जायला लागली खाली. मग उसाच्या शेतात गेलो, जरासं पुढे गेलो, आम्हाला एक पोतड्यासारखं पांढरं दिसलं. ती करत असताना बरोबर करंजीच्या झाडावर साप होता मोठा. फक्त मृतदेह काढणं हेच एवढं तुमचं काम नव्हतं, तर त्या ह्या आलेल्या संकटाला तोंड देत डांबाच्या तारा पाण्याच्या लेवलच होत्या. आता म्हणलं अवघड झालं. एका संकटातून बाहेर नसतो तोपर्यंत दुसरं संकट पुढे. ते शोध म्हसव्याच्या पुलावर तर जवळजवळ 200 ते 300 लोक आम्हाला बघायला, की बाबा आमची गॅरंटी नव्हती की बाबा ही येतात काय नाही. तुम्ही जे समाजकार्य करताय त्याच्याबद्दल आमच्या या गप्पा दिल खुलास या चॅनल कडून एक छोटीशी गिफ्ट तुम्ही स्वीकारावी असं माझी विनंती आहे. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू. पूर्वी लोक जे म्हणत होते की आपण पाण्यापासून विजेपासून आणि आगीपासून सावध राहायला पाहिजे, तर ह्या तरुणांनी सुद्धा कुठंतरी हे पूर्वज जे सांगतात याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण त्याच्या अनुभवाचे बोल आहेत. कॉन्फिडन्स मध्ये आता हा जो मुलगा जो पाण्यात गेला होता आणि मध्ये झाडावरती अडकून बसला, तर वेळ चांगली की तुम्ही त्यावेळी होतात, तर पुढची घटना काय होईल सांगता आली नसती. तर ह्या गोष्टी सुद्धा त्यांनी जाणून अशा गोष्टी करून नयेत असं त्याने दखल घेतली पाहिजे. आता तुम्ही आजपर्यंत आम्हाला सांगितलं विहिरीतून मृतदेह वगैरे काढला, तर वेदगंगा नदीमध्ये तुम्ही आता मासेमारी वगैरे अशी करता किंवा तुमच्या गावापासून ती नदी जवळ आहे, तर ह्या नदीला सुद्धा मोठा पूर येतो. तर ह्या पुरामध्ये एखादी अशी कोणती घटना घडली आहे का तुमच्याशी, की बाबा त्या घटनेसाठी तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये थांबावं लागलं किंवा जास्त स्ट्रगल आणि त्याचा खूप मोठा अनुभव आला तुम्हाला? 2023च्या महापुरात कडगावची एक महिला म्हणजे सुसाईड केलेली तिने 2023 कारण काय, आम्हाला मी कारण कधी कुणाला विचारलं पण नाही आणि कधी त्या फार डीप मध्ये जात पण नाही. बरोबर आहे. आणि त्यावेळी तिने एक 4-5 दिवसापूर्वी त्या महिलेने म्हणजे नदीत उडी घेतलेली. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते आणि महापूर होता. पाऊस पण 23ला पण बऱ्यापैकी महापूर आलेला होता. ती बरेच दिवस शोध चालू होता. त्यांचं मला कॉल यायचं की असं झालंय आणि तुम्ही आम्हाला शोधायला यायला पाहिजे. कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरा दिसल्यात, पहाटेचं ते असं चालत गेलेले दिसले आणि कॅमेरे चेक केल्यात, नदीच्या दिशेने गेल्यात. ते आम्हाला असं आम्हाला संशय आहे, आम्हाला संशय की नदीच्या ठिकाणीच तुमची बोट घेऊन या आणि तुम्ही आम्हाला तेवढी मदत करा. ठीक आहे म्हणलं. पण त्यांना मी काय सांगितलं की पुराचं पाणी हे स्थिर नसते म्हणलं, त्याला प्रचंड प्रवाह असतोय. वरती तुम्हाला जर दिसत नसेल तर खाली प्रचंड प्रवाह असतोय. त्या प्रवाहाच्या दिशेत ते एखादं काही जरी लाकूड जरी असलं तरी ते किती जड असलं तरी वाहून जाते. आणि हे तर कसं वस्तुमान कमी आल्यामुळे प्रेताचं हे होते. आणि त्यांचा कॉन्फिडन्स होता की बाबा पडले ह्यात. त्यांचं ते कॅमेरात वगैरे बघितलं. त्याने गेली 4-5 दिवस काय आले त्यांना ती शोधलं पण ते सापडायला नाही. आमचा अनुभव आहे की आम्हाला माहिती आहे तिथं एखादं कोणतरी उडी मारली किंवा कोणीतरी एखाद्याने सुसाईड केली तर ती बॉडी नदीच्या ठिकाणी वाहत्या प्रवाहात त्या ठिकाणी राहत नाही. ती प्रवाह सोडून प्रवाहाच्या दिशेने ती अशी सरकत जाते. मग ह्या गोष्टीला एक 3-4 वेळा मी त्यांना म्हणजे सांगितलं, तरी सुद्धा मी येतो म्हणलं. 6-7 दिवसाने काय झालंय, तरी व्यक्ती क्रॉस झाला इकडं आणि त्याला ती बॉडी पुलावरून, गारगुडीच्या पुलावरून जाताना दिसली. पाण्यावरती आल्यानंतर वरती तरंगत आली ना, ती फुगल्यामुळे तिचं हे वरती आली आणि ती तरंगत जातेली दिसली. त्या माणसाने काय केलं की हाय असं जाऊन मसव्याच्या पुलावर थांबलं. नाही, मग ज्यावेळी तुम्हाला त्या गावातल्या लोकांनी सीसीटीव्ही वगैरे फुटेज बघितल्या होत्या, तुम्हाला बोलवलं होतं, नंतर ही जी बॉडी दिसली साधारण किती दिवसानंतर? हे 7 दिवसानंतरचा विषय. 7 दिवस शोध म्हणजे कसं त्यांचा शोध चालू होता. मी त्यांना सांगायचो काय, जिथं पडले तिथं ती नाही आहे, ती बॉडी नाही, पाण्याच्या दिशेने ती वाहत जात्या 100%. ते आज ना उद्या बाहेर येणार म्हणलं. फक्त तुम्ही आता म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, पडली आहे 100%, तर तुम्ही असं करा असं सांगितलं. मग ती 7 दिवसानंतर काय त्या एका माणसाला दिसली. तो माणूस गेला खाली मसव्याच्या पुलावर. गारगुडी दिसल्यावर लगेच मसव्याच्या पुलावर गेला आणि मसव्याच्या पुलावर वाट बघत बसला की बाबा वरनं बॉडी येते, आपण
पकडायची किंवा ती आता लोक वगैरे तिथं जमवून त्यांना सांगायचे असं असं झाल्याने हे मला मग ती बॉडी गेलेली ती बरेच ठिकाणी तिचे व्हॉट्सअपवर वगैरे बातमी गेलेली की असं असं महिला बेपत्ता आहे वगैरे कुठं दिसले तर हे करा. बरेच ठिकाणी तिने कंप्लेंट सुद्धा दिलेली होती पोलीस स्टेशनला. आणि त्यात काय झालं की दिसल्यावर ती बॉडी आली 1 तास झाला 1.5 तास झाला तो माणूस तसाच बसून राहिला पण ती बॉडी आलीच नाही खाली आली नाही. ह्याचा अर्थ त्याला काय म्हणला ही बॉडी कुठेतरी 100% झाडकांडात किंवा ह्याच्यात अडकल्या का महापुराचं पाणी पूर्ण शेतवडीत आणि झाडांना वगैरे पूर्ण पसरलेला कोणत्या दिशेने जाईल सांगता येत नाही. मला कॉल आला त्यांचा असं झालं योगेशदाने तुम्ही कोणत्या परिस्थिती यायला पाहिजे. त्यावेळी मी जात होतो उत्तूरला यायला पाहिजे तुम्हाला कुठं आहे सांगा आम्ही तुम्हाला तिथं न्यायला येतो. म्हणलं न्यायला नको म्हणलं गाड्या मॅडम माझं मी येतो फक्त मी घरात आलो की तुम्ही मला फक्त न्यायला आहे कारण मॅडम बोट वगैरे असल्यामुळे घरात बोट वगैरे असल्यामुळे जरा साहित्य असल्यामुळे मला फक्त न्यायला तुम्ही या. मग मी आलो घरात बोट काढली बोट फुगवली. आमच्या आई आधीच दंगा आमच्या आईचा अजिबात जायचं नाही म्हणजे आईची काळजीपोटी ती मला बोलायची कायम आमचं ते खटकायचं. मी जायचो आई आमची जायचं नाही म्हणून सांगायची. वडिलांचं काय एवढं नसायचं पण आई आमची गणी मला लावून द्यायची. मी तिथनं बाहेर पडलो आलो आणि बरोबर गारगुडीच्या पुलावर आलो. बोट वगैरे चेक केली पंचर कुठं आहे काय जरा काढलं. बारीक एक पंचर होतं मग ती काढूपर्यंत का म्हटलं आता एवढं आपल्याकडे हे राहणार नाही कारण बोट भिजली की पंचर निघत नाही. मग सोबत पंप सुद्धा घेऊन गेलतो मी. हवा कमी झाली की हँडपंप होता छोटा ऍडजस्ट करून आपण मारू शकतो. आणि सोबत मला एक माणूस पाहिजे होता. समजा बॉडी सापडली तर बोट धरून थांबायला किंवा असं फांदीला पकडून जरी कोणतरी थांबलं तर ते मी उतरून बाबा बॉडीच्या पायाला किंवा कुठेतरी बांधू शकतो. बरोबर. ते शशिकांत पाटील म्हणून आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत तिरवड्याचे ती यांना घेऊन गेलो सोबत आणि त्यांना घेऊन जाऊन मग मी नदीतला प्रवास माझा चालू झाला. अतिशय भयानक आणि म्हणजे ती मला आयुष्यभर आठवणीत राहिला असा प्रवास होता. ते पाणी सगळीकडनं चारी बाजूला पाणी आणि महापुराचं पाणी विद्रूप असं रूप धारण केलेलं पाणी. त्यानंतर मग आम्ही शोधायला सुरुवात केली. बरोबर गारगुडीच्या पुलाच्या खालच्या साईडनं पाण्यात उतरलो बोट घेतली. ते व्हिडिओ सुद्धा आमचं ते इन्स्टाला व्हायरल झालेले. मग ते घेतली आणि आम्ही गेलो उडकत शोधत चालू झाली शोध. प्रवाहानं बोट सुद्धा जोरात जायला लागली खाली. मग उसाच्या शेतात गेलो जरासं पुढे गेलो आम्हाला एक पोतड्यासारखं पांढरं दिसलं. आम्ही म्हणलं हे अडकलेलं असेल म्हणून आम्ही पण त्या ठिकाणी आता इकडून बोट अशी जात असताना त्या ठिकाणी रिव्हर्स यायचं म्हटलं तर ते आम्हाला शक्य जरा वेळ लागायचा. मग उसाच्या शेतातून अशी बोट घालून परत तिथं आलो तर तिथं आम्ही म्हणजे आमची पसगत झाली की ते पोतं कोणीतरी टाकलेलं कचरा वगैरे टाकलेला ते पोतं होतं. ते करत असताना बरोबर करंजीच्या झाडावर साप होता मोठा. साप सुद्धा दिसला आम्हाला. फक्त मृतदेह काढणं हेच एवढं तुमचं काम नव्हतं तर त्या ह्या आलेल्या संकटांना तोंड दिलं. साप होता मोठा पण मी त्या सोबत आलेला मी सांगायला नाही का तर ते घाबरून जाईल काहीतरी उगाच प्रवाहामध्ये सुद्धा ना मोठी झाडं किंवा चान्सेसच नाही. जरी घाबरला तर त्याला चान्सेसच नाहीत कुठं जायला बोट सोडून. बरोबर. मग आताच त्याला सुरुवातीला साप दिसला मग घाबरल्यावर ते पुढचा तर प्रवास आम्हाला भरपूर करायचा त्याला सांगायला नाही तसंच थांबलो. आणि मग तिथनं बोट काढली तिथनं आला पुढं आला तोपर्यंत का डांबाच्या तारा बरोबर लाईटच्या तारा वगैरे पाण्याच्या लेवलच होत्या. आता म्हटलं अवघड झालं म्हटलं कारण चान्सच नाही आम्हाला जायला. सगळ्या तारा बरोबर पाण्यापासून एका संकटातून बाहेर निघतो तोपर्यंत दुसरं संकट पुढे. मग ते शोधत गेल्यावर तारा दिसल्यावर त्यांना म्हटलं तारा ज्यावेळी येतील लाईट आता असेल नसेल काय माहित नाही म्हटलं. मग आता त्यांना म्हटलं बोट मी पूर्ण कडन घेतो फक्त तारा आलाय की पूर्ण खाली झोपून टाकायचं. बोटीत हाय असं झोपा तुम्ही म्हणले. त्याला पण सांगितलं मी पण हाय असं झोपलो आणि त्यातनं आम्ही बाहेर पडलो. ते पण अचानक तारा अगदी 15-20 फुटा असल्यावर दिसल्या नाही. तात्काळ निर्णय घेतला तुम्ही आता आपल्याला अशी पोझिशन मध्ये जायचं म्हटलं आता काय पर्याय नाही म्हटलं आपण खाली आहे असं. तो सुद्धा डेंजर आणि भयानक अनुभव. त्यानंतर जरा पुढे गेलो परत आम्हाला एक म्हणजे कुत्रं पडलेले दिसले. ते पूर्ण व्हाईट कलरचं होतं आणि ते सडलेलं होतं आणि ते फुगून वरती आलते. झाडाच्या तिथं गोल गोल. मग आमच्या डोक्यात काय आलं ते असू शकते बॉडी असू शकते म्हणून मग आम्ही ते सुद्धा बघायला त्यात आमचा जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला. त्या परत प्रवाहातनं उलटी बोट आणून शेतवडीतनं आणून ते बघितलं. पण तिथं ते आम्हाला आमची फसगत झाली.
मग ते वास तर अतिशय घाण आलता ते कुत्र्याचा, बरोबर. पूर्ण बरेच दिवसाचे ते सडलेलं होतं. मग हा असं तिथनं बोट बाहेर काढली, करंजीची अशी पूर्ण झाड होती, म्हणजे मसव्याच्या आणि महालवाडीचं जाकवेला त्याच्या मध्ये मध्ये पूर्ण मध्ये झाडी होती आणि नदीनं दोन्हीकडनं प्रवाह चालू केला. मध्ये सेंटरला झाडं होती आणि इकडून पण प्रवाह जोरात होता आणि इकडून पण जोरात होता, म्हणजे दोन्ही साईडून जोरात होता प्रवाह. मध्ये झाडी होती, जांभळीची झाड होती ती. आणि मग तिथून गेला. मग शासनी म्हणले ते शशिकांत दादा होते, काय भानगड सापडणं झाले, सापडलं तर आपल्याला लास्टचा पर्याय म्हणले ह्या झाडकांडात अडकलेला असलं तर सापडू शकते. मग गेला पुढे, काय सापडाने म्हणून गेला. मग तसंच गेलो आम्ही पुढे ती झाडकांड. तुम्ही म्हणले ह्या साईडला बघा, मी ह्या साईडला बघतो, दोघं पण एकीकडे नजर ठेवा. गेलो पुढे आणि बरोबर शेवटच्या क्षणात त्या बाईचा फक्त असा पाय दिसला मला, म्हणजे पाण्यातून वरती आला आणि ती बॉडी काय झाली, झाडाला, जांभळीच्या झाडाला अडकलेली आणि ते झाड असं पाण्याच्या प्रवाहानं हे व्हायचं. बरोबर, म्हणजे वर खाली व्हायचं, जसं पाण्याची लाट वर खाली व्हायचं. आणि त्या झाडाला ती अशी बॉडी तटलेली, त्याचा वरती यायचा फ्लो आणि त्या पाण्याचा फ्लो मुळे ती बॉडी अडकलेली. आणि पाय तेवढा असा वरती असा दिसलेला, असा सेम होता पाय, पूर्ण पांढरा फडफडीत पडलेला असा. म्हणजे अगदी म्हणजे ते पाय दिसल्यानंतर तुमचे पाय दिसल्यावर मी कन्फर्म झालो की बाबा सापडले. त्यासनी म्हणले मी सापडले म्हणले. तर ती म्हणली कुठे हे बघा तिथं आहे म्हणले. त्यांना पण दिसना त्यो, फक्त पायच होता, त्याच्यावर मी ओळखलं. त्यांना पण दिसना. थांबा म्हणले तुम्हाला दाखवतो जवळ. मग बोट परत फिरवली, त्या प्रवाहाच्या दिशेला लावली आणि ते वाहत्या पाण्यातनं बोट जाईना म्हणून काय केलं आम्ही, जिथून नदी अशी पसरलेली तिथून कमी प्रवाह होता त्या प्रवाहात आला. मग त्यांना म्हणले बोट तुम्ही असं पकडा. मग तिथं पुढ्यात गेलं, हे बघा ही समोर आहे. म्हणजे तुम्ही एवढं पाठीमागून शोधत त्यावेळी काही लोकांचं सारखं कॉन्टॅक्ट होत होते? कॉन्टॅक्ट सारखं व्हायचं. मसव्याच्या पुलावर तर जवळजवळ 200 ते 300 लोक आम्हाला बघायला, की बाबा आमची गॅरंटी नव्हती की बाबा ही येतात काय नाही. त्यात बरेच वेळ झालं पाण्यातच आहेत आणि एवढ्या महापुरात उतरले आहेत कुठे जवळजवळ 2.5 तास झाला आम्ही ते शोधतच होतो. मग इकडे पोलीस यंत्रणा सगळं चालू होतं त्यांचं हे. पोलीसवाले पण बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये असतात माझ्या, त्यांचं पण मला फोन यायचं, काय झालं मध्ये. पण मी त्या बोलायला टाळायचो का, तर मला ती बघताना माझी नजर चुकीने राहू नये. बरोबर आहे, कारण एखाद्या वेळेस जर तुम्ही पुढे गेला परत येऊ शकत नाही ना, तिथंच असली तर, म्हणून मी टाळायचो. मग ती सापडल्यावर त्या शशिकांत पाटील त्यांना म्हणले तुम्ही धापा असं झाडाचा पकडा, बोट स्टॉप होती थांबत्या, लई पकडायचं नाही म्हणलं, वरच्यावरच पकडायचा. बोट स्टॉप झाली की मी ती पायाला बांधतो. मग तिथं जाऊन ते आम्ही त्यांच्या पायाला इथं अशी दोरी बांधली, वडलं ते अडकल्यामुळे निघणं किती उशीर. मग उलट्या साईडनं वडलं आणि जोरात हिसका दिल्यावर काय झालं, ते निसटलं त्यातनं, त्या झाडाच्या ह्याच्यातनं निसटलं. मग दोरी लांब सोडली. प्रचंड वास असा यायला का नाही, म्हणजे आमच्या नाकातनं तेव्हा 15-20 दिवस वास जात नव्हता. तेच कसं उग्र बॉडी पूर्ण सडलेली आणि एकदम फुल्ल फुगलेली वस्त्र बॉडी होती, त्याला काय नव्हतं, पूर्ण फुगलेली. मग ती बॉडी पुढे दोरी सोडली आम्ही. त्या बॉडीच्या बरोबर आम्ही पाठोपाठ हळूहळू सावकाश बोट घेऊन आलो. लगेच मी पोलीस स्टेशनला, तिथे त्या मॅडम होत्या, नलवडे मॅडम म्हणून, त्यांना कॉल केला आणि सांगितले की मॅडम असं झालंय. महादेव मोगदुम म्हणून आपले हे अंमल हवालदार होते त्यावेळी, ते अजून आहेत, त्यांना पण कॉल केला आणि सांगितलं असं सापडले, फक्त बॉडीवर झाकायला काहीतरी कापड पांढरा आणा म्हणजे वस्त्रच होती. काही लोकांना त्या बोट दिसली कोपऱ्यात, तुमचं ते जाकवेल नवीन बांधलंय, आम्ही त्याला पातळी बोलतो. तिथं पहिल्यांदा आमचे नाव असायचे येण्या जाण्यासाठी, तिथं त्यांना दिसल्यावर ते लोकांचा दंगा झाला, सापडली आली बोट आली. जसं पुढे येईल तसं ते बॉडी पण दिसली. तुम्ही ज्यावेळी ते झाडातून ती बॉडी वगैरे ओढत होतात त्यावेळी तुमच्या मनात अशी काही भीती वाटली? आता तुम्ही सांगता असं अंगावरती काटा उभा राहतोय की त्यावेळी कंडिशन मध्ये पुरामध्ये तुम्ही दोघे बॉडी बाहेर काढताय, त्यावेळी आम्हाला भीती वाटली. पण आमच्याकडे काही सोर्स नाही. एक तर सापडाय नसलेली गोष्ट वेगळी की आम्ही सापडायला नाही, आम्ही येऊ शकतो, पण समोर ते दिसून सुद्धा ते न करणं म्हणजे त्या भीतीपोटी जर समजा मी त्या बॉडीला माघारी गेलो तर माघारी घेतली करायला आलोय तर कामच होणार, काम होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांचं ती मिस्टर आहे, त्या मुली जी जिने सुसाईड केल्या त्यांच्या घरच्या आहेत, त्यांचा आशेवर होती शेवटची आशा, शेवटची एक इच्छा आहे की आमचं प्रेत सदरी आम्हाला सापडावं, संस्कार चांगल्या पद्धतीने म्हणजे
धार्मिक ह्याच्यात हिंदू धर्माप्रमाणे व्हावा ही सुद्धा त्यांची एक इच्छा होती. मग त्या ह्यानं काय झालं की मग त्या सगळ्या गोष्ी मनात आल्यावर मग ते बाकीचं बाजूला गेले. म्हणजे भीती वगैरे ती बाजूला झाली, आपलं ध्येयच ठरलं की बाबा यांना काढायचंच, आता काय पर्याय नाही, आपण काढायचंच. आणि जाऊन ते काढून मी घेऊन आलो. आल्यावर लोक बरेचशीच लोकांनी तिथं व्हिडिओ शूट. तुम्ही बोटीवर ते दोरींच्या वेळी बांधून घेऊन आलात त्यावेळी ते मग कडल आल्यानंतर ते दत्त मंदिरात तिथं आलो. बोट साईडला केली, ते सोबत होता त्याला उतरला. मी पाण्यात उतरलो, खाली एवढ्या एवढ्या पाण्यात उतरलो आणि पाण्यात जाऊन मग ती दोरीने ओढून वगैरे बॉडी व्यवस्थित एक साईडला घेतली. आणि मग त्याच्यावरती त्यानंतर मग ते लोक ते उचल, तिथं एवढी गर्दी होती बघायला. जवळजवळ 200-300 लोक त्या मंदिराच्या समोरच होती. धरणावर असणारी वेगळीच. काय झालं, ती बॉडी मी साईडला आणली. साईडला आणल्यावर तिथं कोण थांबना, वास एवढा उग्र होता, सगळी बाजूला सरका लागली. मग त्यांच्या गावचे पोलीस पाटील होते, कडगावचे पोलीस पाटील आले. त्यांनी ती कापड वगैरे त्यांना सगळे पोलिसांनी आणून ठेवलं. ते कापड आणलं, हे केलं, ते बॉडीवर टाकलं. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि बॉडी साईडला घेतली. मी म्हटलं आता मला जरा म्हणजे मी काय उचलू शकणार नाही, म्हटलं दम भरलाय बरोबर. जरासं नाही तर मग उचला म्हटलं तर उचला, नाही तुम्ही उचलू नका, तुम्ही थांबा. मग ती बोट माझी साईडला घेतली, त्यातली एअर सगळी काढली, सगळं साहित्य माझं व्यवस्थित ठेवलं. पोलीस प्रशासनचे काही लोक तिथं, पोलीस प्रशासन होतच तिथं. त्यांनी ती लगेच ती बॉडी हँड ओव्हर करून त्यांच्या ताब्यात दिली मी. आणि त्यांनी त्यांची प्रोसेस चालू केली. मी साईडला आलो, माझं साहित्य वगैरे सगळं सेटअप व्यवस्थित लावला, एअरबोट वगैरे हे केली. आणि 7 ते 8 लोक आलीत माझ्याकडे. तुम्हाला पैसे किती द्यायचे सांगा, तुम्ही आकडा सांगा, पैसे बोला तुमचं, हे मोबाईल घ्या, आकडा टाकायचा, तुम्हाला ऑनलाईन पाठवायचं. मी म्हटलं पैसे मला 1ही रुपया नको म्हणले, हे पैशासाठी काय नाही म्हणलं, आणि 1ही रुपया नको म्हणलं तुमचा, मला पैसे वगैरे काही नको, तुमचं ही बॉडी मिळाली झालं म्हणलं, माझं काम संपलं म्हणलं. तुमचं पैसे मी आता घेईन, मला काय आयुष्याला पूर्ण आहेत, आयुष्याला पूर्ण. तुम्ही म्हणलं माझं नाव काढलं, मला समाधान वाटलं, पण मी घ्यायला नाही, कुणाचेच पैसे घ्यायला नाही, मी कधी घेत पण नाही आणि घेणार पण नाही. शाबासकीची थाप मिळाली की बस, बाकी काय नको. ते काम करायला आणि त्या दुर्बी, त्या तेजी, त्या अजून एवढे उत्साहाने मी काम करू शकतो. एवढ्या चांगल्या गोष्टी तुमचं समाजकार्य आहे आणि समाजासाठी धोका सुद्धा पत्करताय, मला काय हरकत नाही. कारण तुम्ही जे कार्य करता हे सर्वसामान्यांना कोणालाही शक्य नाहीये. आणि मी म्हणणाऱ्याला किंवा मी करतो म्हणणाऱ्याला हे घडण्यात त्यावेळी सगळे हे कार्य करत असताना आता सध्या मला असं म्हणायचं तुम्हाला, तर तुम्ही एक प्रेत काढताय किंवा एखाद्या पुरातून बाहेर काढताय, मदत करताय लोकांना, किंवा एखाद्या पेशंट पुरातून पलीकडून दवा हॉस्पिटलपर्यंत पोहोचवताय, हे सगळं तुम्ही जरी फ्रीमध्ये सेवा देत असाल, लोकांना मदत व्हा, पण एक माणसाला एक पोट आहे आणि त्याचा उदरनिर्वाह किंवा एखाद्या जीवनासाठी तुम्ही पैशाचा सोर्स म्हणून तुम्ही आता सध्या काय करताय? आता सध्या आमचं बुदरगडला बोटिंग चालू आहे. किल्ले बुदरगडला बोटिंग चालू आहे. ते बोटिंगचं सगळं माझ्याकडे सांभाळायला दिले. आपल्या भागात त्या क्षेत्रातला अनुभव असणारा माणूस म्हणून माझ्याकडे बघतात. बरोबर आहे. आणि सगळीकडे प्रसिद्धी पण आहे माझी बऱ्यापैकी. बाबा महापुरात असू दे किंवा कधी असू दे, तुमचा महापूर एनी टाइम कधी असू दे मी मदत करतोय. आता मागच्या रंगपंचमीला 2 मुलं हे झालीत. एक गारगोडीच्या घाटावर पोहता मुलगा बुडला आणि एक बुडला विहिरीत बुडला DY पाटील कॉलनीत. म्हणजे ही रंगपंचमी दिवशी झालेली घटना. आणि एनी टाइम त्या दिवशी पण मला एनी टाइम 2 फोन आलेत की असं झालंय आणि मुलगा नदीत पडला आणि या. लगेच मी फोन कट केला आणि लगेच 10 मिनिटांत फोन आला की विहिरीत पडलाय आणि या. मला ते कन्फ्युज झालो की नेमका मुलगा पडलाय विहिरीत काय नदीत. पण ह्या 2 घटना वेगवेगळ्या होत्या. दोन्ही घटना वेगवेगळ्या होत्या. नेमका नदीत मुलगा पडलाय का विहिरीत पडलाय मला कळेना. मी सुरुवातीला मग काय केलं, डायरेक्ट नदीवर गेलो. नदीवर गेल्यावर बघितल्यावर गर्दी होती, म्हटलं इथंच पडला असता. मग लगेच मी इकडे तिकडे न बघता लगेच कपडे वगैरे काढले आणि डायरेक्ट नदीत उडी मारली. त्याला शोधायला चालू केलं, ती पण काय सापडायला नाही बरेच उशीर. मग थोड्या वेळानं आत गेलो पूर्ण पाण्याच्या सेंटरला नदीच्या. त्यावेळी तो सापडला मला. मऊ लागल्यावर त्याला उचललं लगेच. म्हणजे असं घाबरायला वाटतं तुम्हाला? कधी काय होते नदीत, काय होते कपडे टाकतात, घाण काय पण टाकतात, आत हे असते, आसकाट असते, हे करत मग ते सापडला मुलगा. सापडला, त्याला काढला लगेच आणि पोलिसांच्याकडे हँडओव्हर केला आणि मी निवांत राहिलो. तेवढ्यात मला म्हणलीत अजून एक पडलाय विहिरीमध्ये. मग हाय असं लगेच मग तिथनं उठलो आणि डायरेक्ट विहिरीकडे गेलो. त्या
भैयाला एक बाजारी सर आहेत भैयाचे, त्यांचा ते भावाचा मुलगा होता. बरोबर. त्याला सुद्धा मी त्या ठिकाणी तिथनं पण काही करून त्या विहिरीतनं काढून. एकाच दिवशी घडलेल्या 2 दुःखद घटना आहेत होय त्या. होय होय. आणि मग तुम्ही आता बोटिंग वगैरे करताय, हे किती दिवसापासून चालू झाले? बोटिंगचं आता वर्ष होते चालू. ते बोटिंग आता माझ्याकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते बोटिंग. आता सध्या तिथे किती बोट आहेत? सध्या आपल्याकडे 3 बोट आहेत, 4 कायाकिंग आहेत आणि 2 पॅन्डल बोट आहेत. मग मुळात ऐतिहासिक ठिकाण आहे बुदरगड किल्ला म्हटले की लोक बरेचसे फक्त यात्रेला जायचे त्या वर्षाला. त्याचबरोबर आता तिथे एवढी सुख सुविधा केली, हे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग, बोटिंग, वॉटर स्पोर्ट एवढं चांगलं चालू केले की तिथले स्थानिक आपल्या भागातल्या लोकांना पॅराग्लायडिंग करण्यासाठी किंवा बोटिंग करण्यासाठी हिमाचल प्रदेशला किंवा खाली गोव्याला जायला लागायचं. ती सुविधा त्यांनी इथं उपलब्ध करून दिली आणि त्याचा सुद्धा लाभ घ्यायला पाहिजे. आणि खरंच ही आपल्या बुदरगड किल्ल्यावरती ही सुविधा जर उपलब्ध करून दिली आहे तर माझं असं प्रेक्षकांना किंवा आपल्याला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव घ्या, कारण हे आपल्या आता जवळ ही सुविधा मिळते आणि ही सुविधेचा अनुभव घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण ह्यासाठी आपल्याला कुठेतरी बाहेर जावं लागलं असतं किंवा जाणं शक्य होत नाही काही कामानिमित्त, किंवा आपण केव्हा तरी गेलो तरच ही गोष्ट घडते. हे मोक्याच्या ठिकाणी आहे काय की भरपूर चांगला प्रतिसाद आहे. लोक बरेचसे लांबून सोलापूर, इकडून कराड, सांगली, तासगाव, विटा ह्या भागातून, इस्लामपूर इकडून लोक बरेचसेच येतात. इकडून बेळगाव, खानापूर इकडून लोक येतात. आता लोक पूर्वी यात्रेतून ह्या वर्षापासून त्या वर्षाला यायची, ते आता लोक फ्लो त्यांचा चांगला आहे. म्हणजे आता तिकडं तुमचं सर्व्हिस म्हणायला काय हरकत नाही, ते सुद्धा चालूच आहे. मला सुद्धा सांगायचं आहे की समजा आपल्या भागामध्ये कुठेही काही अशी घटना घडली असेल तर आपल्या कोळी साहेबांना तुम्ही बिनधास्तपणे कॉल करू शकता. ते तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर, 24 तास सेवेसाठी तत्पर उपलब्ध आहेत. जर एखाद्या वेळेस जर अशी अडचण आली तर आम्ही खाली नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकताय. आणि सर तुम्ही पण आमच्या गप्पा दिल खुलासा या चॅनलवरती आलात, छान पद्धतीने जी आम्हाला ही तुम्ही तुमची जीवनक्रिया किंवा ही माहिती दिलात. तर मला एक आवर्जून असं विचारायचं आहे की हे तुम्ही कार्य करत असताना एखाद्या कोविडमध्ये म्हणा किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीमध्ये ज्यावेळी लोक मदत करतात त्यावेळी डॉक्टर्स येतात किंवा त्यांची टीम येते किंवा गावातली आशा वगैरे टीम असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत किंवा ॲम्ब्युलन्स वगैरे नेणारे ह्या लोक पिक्चरमध्ये असतात किंवा ही लोक मदत करतात. पण तुमच्यापर्यंत अशी कुठली मीडिया किंवा असं कोणती घटना किंवा कोण लोक विचारपूस करण्यासाठी आलेत का किंवा तुम्हाला आजपर्यंत सत्कार, आभार वगैरे कधी काही झालेत का? नाही, आजपर्यंत आता एवढं काम चांगले केलं म्हणून कुठली मीडिया किंवा कोणी आलेलं नाही. 1-2 कॉल आलेलीत मला, सर की तुमचा असं कामाबद्दल सत्कार घ्यायचा आहे पण तुम्हाला एवढी रक्कम द्यावी लागेल. मी म्हटलं मला काही गरज नाही, म्हटलं तसले काय रक्कम द्यावी लागेल किंवा काय, आणि नाही केलं तरी चालतंय म्हटलं. मला काय, मी माझ्या म्हणजे एक तर जीव धोक्यात टाकून एवढं मोठी कामं करायची आणि वर तुम्ही त्यावेळी कसं असतंय की लोक अंधार पडल्यानंतर जसा दिवा शोधतात तसं एखादं मोठं संकट आलं की तुमचं नाव लोकांना दिसतं की बाबा हा माणूस आहे. पण अशा टायमाला अशी ज्यावेळी तुम्ही एकदम जीव धोक्यात टाकून जे कामं करताय, लोकांसाठी मदत कार्य करताय, तर ह्या कामाची दखल सुद्धा घेत नाही. ज्यांनी ही दखल घेतली त्याने सुद्धा तुमच्याकडून पैशाची मागणी केली आणि बाबा हे आम्हाला पैसे देणे, आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देतो. ही सुद्धा खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की ही अशी घटना नाही घडली पाहिजे. उलट मला असं म्हणायचं की त्यांनी येऊन जर तुम्हाला थोडं प्रोत्साहन दिलं असतं या गोष्टीचं किंवा तुमच्या 1-2 गोष्टीला आभार जरी मानले असते तरी तुमच्यासाठी ते खूप होतं. आणि तुम्ही ह्यासाठी शाबासकी मिळण्यासाठी हे काम करताय. कडगावच्या ह्याच्यात कडगावची जे महिला काढली त्या ग्रामपंचायतनं त्यावेळी माझा 15 ऑगस्टला सत्कार केला त्यांनी, बरोबर सन्मान केला की बाबा असं मी काम चांगले, मला बरं वाटलं. त्यांचं त्यांनी मला त्यांच्या ग्रामपंचायतचं पत्र देऊन मला इन्व्हिटेशन दिले की बाबा ह्या दिवशी तुमच्या ह्या कामगिरीबद्दल तुमचा आम्ही ग्रामस्थांच्या तर्फे 15 ऑगस्ट दिवशी सत्कार करणार आहे, तुम्ही या टायमाला उपस्थित राहा. म्हणजे बरं वाटलं मला, ते जरा छान वाटलं. त्यांनी माझा सत्कार केला, बरं वाटलं. मला पण अभिमान आहे की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या मातीमध्ये मदत करताय. तुम्ही गप्पा दिल खुलासा या चॅनलवरती येऊन आम्हाला तुमचे अनुभव शेअर केलात आणि तुम्ही जे समाज कार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुमचं कार्य बघून खरंच आम्हाला सुद्धा बरं वाटलं.
आणि या कार्याबद्दल आणि तुम्ही जे समाजकार्य करताय त्याच्याबद्दल आमच्या या गप्पा दिल खुलास या चॅनलकडून एक छोटीशी गिफ्ट तुम्ही स्वीकारावी असं एक माझी विनंती आहे. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आज आपण जे ऐकलं ते फक्त एका माणसाची गोष्ट नाही आहे, ती आहे एका परंपरेची, माणुसकीची आणि धाडसाची. पूर असो, मृत्यू असो, अडचण असो, फोन केला की धावत येणारा माणूस म्हणजेच खरा हिरो. योगेश कोळी साहेबांसारखे लोक गाजावाजा करत नाहीत, ते फक्त काम करतात. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, आपण मोठमोठ्या सेलिब्रिटींना फॉलो करतो, पण आपल्या गावातले असे खरे हिरो आपण ओळखतो का? आज जर हा पॉडकास्ट तुम्हाला भावला असेल, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण अशा लोकांचा सत्कार पैशाने नाही तर सन्मानाने आणि प्रेमाने व्हायला हवा. योगेश साहेब, तुमच्या कार्याला मनापासून सलाम. आपण असेच समाजासाठी काम करत राहा. मी तुमच्या सोबत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.